84 ते 94 पर्यंत मी कोल्हापूरला मोतीबाग तालमीत होतो. पहिलवानकीची पहिल्यापासून आवड आहे. पाठीमागच्या काळामध्ये आपण 50-60% लोकमत सावित्री गार्डनचं काम केलेलं आहे. जरी कोण लोक म्हणत असतील की बाबा पाठीमागच्या काळामध्ये काम झालं नाही, पाठीमागच्या काळामध्ये काम झालं नाही, तुम्ही प्रभागामध्ये कुठेही राऊंड मारा, जर कुठल्या लेंथला जर काम केलेलं नसेल तरी तुम्ही सांगाल ती मी हरायला तयार आहे. दुसऱ्या पक्षाचे ते राष्ट्रवादीचे मी मनसेचा, तरी त्यांनी ही शाबासकी थाप का दिली तर बाबा ह्या भागामध्ये जर त्या पक्षाच्या नगरसेवकांनी चांगले कामं केलेत म्हणूनच महापौरांनी शाबासकी दिली ना, अन्यथा दुसऱ्या पक्षाचे कुणाला असं शाबासकी देणार नाही. दाहेरीतली वाहतूक असू द्यात किंवा नरेमध्ये असू द्यात, या भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एक वेळ मुंबईमधनं लोक पुण्यात पोहोचतील, पण स्वारगेटवरनं माणूस दाहेरीत पोहोचणं अवघड आहे असं बोललं जातं. काय तथ्य, कशामुळे हा प्रॉब्लेम? 100 फुटी डीपी, तर तो एखाद्या भागामधून थोडासा तिरका गेला तर पुढची एलिमेंट चुकणार नाही का, किंवा पाठीमागची पण चुकणार नाही का. पण मीच गाडी करायचं काम म्हणजे काही विरोधक जे विरोधी पक्षातले तेच करतात, आणि मी त्यांची नाव पण मी सांगितलेली आहे. कोण कोण हे करतंय ना त्यांची, नाही त्यांची नाव पण मी सांगितलेली आहे. पण आता कसं आहे, जाकली मूठ 1.25 लाखाची, काही राजकारणात पण आहेत, काही पडद्यामागून गोळ्या मारायचं काम करतात. त्या 25 जर मी 5 वर्षामध्ये हे मी जे सांगतोय डीपी हां, तो लोकमती सावित्री गार्डनचा डीपी रोड, तो जर मी करू शकलो नाही तर परत पक्षाकडे कधीही तिकीट मागायला जाणार नाही. तर तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलता? ऑन रेकॉर्ड बोलतो मी. 100% करणार. दाहेरीकरांचं ट्रॅफिक म्हणून तुम्ही 100% 100% तो लोकमत सावित्री गार्डनचा रस्ता करणार नाही तर पुढच्या 25 इलेक्शन लढणार नाही, पक्षाचंच काम करणार. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आपण पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जातो आणि प्रभागांमध्ये असणारे नगरसेवक इच्छुक यांच्याशी आपण संवाद साधतो आणि प्रभागाबद्दलचं त्यांचं व्हिजन जाणून घेतो. शहराबद्दलचे एकंदरीत जी डेव्हलपमेंट होते पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याबद्दल जाणून घेतो. आज आपण प्रभाग क्रमांक 34 आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 34 गेले जवळपास 10 वर्ष 2दा प्रतिनिधित्व ज्यांनी केलेलं आहे त्या श्री राजाभाऊ लायगुडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सध्या ते पुणे महानगरपालिकेचा जो नव्यानं तयार झालेला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 34 वडगाव नरे दाहेरी असा हा नव्यानं झालेला प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधू. 2 टर्म त्यांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. तर त्यांनी कुठली कामं केलेली आहेत आणि आता त्यांचं व्हिजन काय आहे याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. स्वागत आहे सर. आपल्या दर्शकांच्या माहितीसाठी आणि जे नव्यानं मतदार झालेले आहेत त्यांच्या माहितीसाठी तुमची ओळख तुम्ही स्वतः करून द्या. नमस्कार, मी राजाभाऊ लायगुडे. मी 2 वेळेस नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम केलेले आहे. पहिला 2012 ते 2017 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पहिल्यांदा इलेक्शन लढवली, त्यावेळेस भरघोस मताने विजय झालो. दुसऱ्यांदा वडगाव दाहेरी असा प्रभाग रचना झाली, त्यामध्ये 4चा प्रभाग होता, त्यामध्ये भरघोस मताने आपण सर्वांनी मतदान करून आम्हाला आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजय केलं, त्याबद्दल धन्यवाद. 2014ला आमदारकीसुद्धा खडकवासला मतदारसंघातून लढवली होती, त्यावेळेस 35,000 मतदान ह्या भागामधून झालं होतं खडकवासला मतदारसंघामध्ये. कुटुंबाबद्दल तुमच्या थोडक्यात माहिती सांगा, कारण अनेकांना तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचं आहे. आमचे वडील दाहेरी गावचे उपसरपंच होते. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी आहे. हो. आणि पहिल्यापासून सामाजिक काम करण्याची आवड निर्माण झालेली आहे. वडिलांकडे अख्ख्या दाहेरी गावामधले जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमच्या वडिलांकडे दाहेरी गावामधले सगळे मंडळी येत होती. वडील आणि आई माझे वारलेले आहेत. आता मोठे बंधू आहेत, ते शेती करतात, गाया म्हशी बैल आपल्याकडे आहेत. रोज सकाळी पाठते 2-2:30 वाजता गोठ्यावरती जातात आणि दारा वगैरे काढून 5 वाजता दूध वगैरे घालून निवांत हे होतात. पण ते दैनंदिन त्यांचं चालू असते. तुम्ही काय करता? तुम्ही करता की नाही?
मी माझे हॉटेल व्यवसाय आहेत. हां. मी पहिल्यापासून जसं तालमीमधनं घरी आलो तर 84 ते 94 पर्यंत मी कोल्हापूरला मोतीबाग तालमीत होतो. पहिलवानकीची पहिल्यापासून आवड आहे. आपल्या दायरी गावामध्ये जी काही गावकीची तालीम होती त्या जागेवरतीच आपण नवीन तालीम उभारून तिथं दायरी गावातल्या जे काही मुलं आहेत त्यांना कुठलाही 1 रुपयाचा चार्ज न घेता ती विनामोबदला आपल्या स्वतःच्या खिशातल्या पैशांनी ती तालीम तयार करून दिलेली आहे. त्यामुळं ते एक आपण काम केलेले आहे. आणि लहान बंधू आहेत ते आमचे त्यांचं कार्यालयाचं पाहतात. बाकीचे शेड वगैरे आहेत, काही फ्लॅट वगैरे भाड्याने आहेत. पण तुम्ही तसं बरं हां तुम्ही राजकारणाकडे कसं वळाला? खरं तर आमचे वडील पण राजकारणात पहिल्यापासून होते आणि स्वर्गीय आमदार रमेश भाऊ आंधळे हे ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये होते तर त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही खरं तर राजकारणात आलो. आणि त्यांचं ज्यावेळेस देवाज्ञा त्यांना झाली त्यानंतर सगळे नाराज झाले होते की भाऊंचं असं झालं. मग ते आम्ही नाराज झालो, सगळं हे केलं होतं म्हणजे स्टॉप केलं होतं. पण मुलं म्हटली की आता भाऊंची इच्छा होती रमेश भाऊ आंधळेंची की आप्पा तुम्हाला, ते मला आप्पा नेहमी म्हणायचे, भाऊ मला आप्पा म्हणायचे, तर आप्पा तुम्हाला मला नगरसेवक झालेलं पाहिजे. मग मुलं सगळी म्हणायची की बाबा भाऊंची इच्छा होती की आप्पा तुम्हाला नगरसेवक झालेलं पाहिजे म्हणून. मग परत सगळ्यांनी एकजुटीने काम सुरू केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पहिल्यापासून प्रभागाचा अध्यक्ष असल्यामुळं पहिलं प्राधान्य अध्यक्षांना असते. तर त्यावेळेस तिकीट मिळालं आणि त्यानंतर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि त्यावेळेस भाऊंची त्या चांगली क्रेज असल्यामुळं त्यांच्या ह्याच्यामुळंच आम्ही खरं तर निवडून आलो त्यावेळेस. बरं, आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं तुम्ही पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यावेळेस तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता तर त्यावेळेला तुमचं असं म्हणणं होतं की या भागातल्या लोकांच्या अनेक समस्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी आणि भाजपची जी एक विकासाभिमुख अशी एक प्रतिमा आहे तर त्याला मी डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये विकासासाठी या भागाचा प्रवेश करतोय. तर तुम्ही गेले 10 वर्ष, आता 5 वर्ष, पहिली 5 वर्ष मनसेमध्ये असताना काम केलं, पुढचे 5 वर्ष भाजपसोबत होतात तुम्ही. या भागातल्या समस्यांना तुम्ही न्याय देऊ शकलाय असं तुम्हाला आत्ता वाटतंय का? आत्तापर्यंत आपण 80% तरी इथल्या लोकांचे जे काही समस्या होत्या त्याला 100% आपण, म्हणजे 100% नाही म्हणता येणार, पण 80% आपण न्याय द्यायचं काम केलेलं आहे. जे काय आपले दायरी मेन रोड असेल, दायरी फाट्यावरचा उड्डाण पूल असेल किंवा इकडं गार्डन असतील, स्विमिंग टँक असेल, तुमचं पाण्याच्या टाक्या असतील, हॉस्पिटल असेल, ज्या काही मूलभूत ज्या सुविधा आहेत, प्यायच्या पाण्याचे लाईनी असतील प्रत्येक गल्ल्यांमध्ये, पावसाळी लाईनी असतील. आपल्या दायरी मेन रोडला जे काही प्यायचं पावसाळी पाणी साठत होतं त्याला आपण बंदिस्त करून ते नाल्यांमध्ये सोडून त्याची एक व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून दायरी मेन रोडला कुठंही पाणी साठत नाही. अपवाद वगळता काही छोटे मोठे हे असतील पण असं कायमस्वरूपी साठून राहते असं एकही पॉईंट दायरी मेन रोडला नाही आहे. पण दायरी ग्रामपंचायत म्हणजे माझ्या हद्दीच्या वरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी ग्रामपंचायत होती आणि नंतर पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले तर त्या भागामध्ये पावसाळी लाईनीच टाकलेल्या नाहीत. तर ते सगळं म्हणजे ह्या भागाच्या वरच्या भागात असल्यामुळं ते सगळं पाणी रस्त्याने वाहून येत असतं. त्यामुळे इकडचे रस्ते म्हणा किंवा जे बाकीचे काही व्यवस्था आहे ती सगळी विस्कळीत होऊन जाते. पण आता तोच भाग मला नेमका ह्या परिसराला जोडलेला आहे. दायरी, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, नरे असा हा प्रभाग झालेला आहे. तर इथले जे काही DP रोड आहेत ते DP रोड करणं आवश्यक आहे. पाठीमागच्या काळामध्ये आपण 50-60% लोकमत ते सावित्री गार्डनचं काम केलेलं आहे. जरी कोण लोक म्हणत असतील की बाबा पाठीमागच्या काळामध्ये काम झालं नाही, पाठीमागच्या काळामध्ये काम झालं नाही, तुम्ही प्रभागामध्ये कुठेही राऊंड मारा, जर कुठल्या लेंथला जर काम केलं नसेल तरी तुम्ही सांगाल ती मी हरायला तयार आहे. म्हणजे तिथे मी पावसाळी लाईन तरी टाकले असणार, ड्रेनेज लाईन तरी टाकलेले असणार, रस्ते तरी केलेले असणार किंवा लाईटचे खांब बसवलेले असणार. म्हणजे अशी काही कामं जी लोकांना मूलभूत सुविधा आहे
त्या सगळं पहिलं आपण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनच जे आपल्याला अधिकचा काय जो निधी मिळाला त्यातून हॉस्पिटल म्हणा किंवा बॅडमिंटन हॉल, जिम, बायोगॅस प्रकल्प, शॉर्टिंग शेड असे मोठमोठे प्रकल्प आपण केलेले आहेत. म्हणजे हे ज्यावेळेस आपले पुण्याचे महापौर प्रशांत जगताप साहेब होते तर त्यावेळेस त्यांच्या हातानेच कारण सत्ता त्यांची होती त्यावेळेस ते महापौर होते तर त्यांना घेऊनच ह्या परिसरामध्ये महापौराचा पहिला अधिकार असतो. बरोबर. तर महापौरांना घेऊनच त्यांच्या हस्तेच आपण 5-5 प्रकल्पाची माझ्या 28 मार्चला माझा वाढदिवस असतो तर 28 मार्चला आपण 5-5 प्रकल्पांची उद्घाटनं घेतली होती. तर त्यामध्येच त्यांनी माझ्या पाठीवरती एक थाप मारली होती की राजाभाऊ, म्हणजे त्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतो. बरोबर. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, राजाभाऊ जर तुम्ही अशी कामं केलेली आहेत तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये 100% कुणीही हरू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता. आता रेकॉर्डिंग कुणी केलं असेल नसेल मला माहीत नाही, पण जर दुसऱ्या पक्षाचे ते राष्ट्रवादीचे मी मनसेचा तरी त्यांनी ही शाबासकी थाप का दिली तर बाबा ह्या भागामध्ये जर त्या पक्षाच्या नगरसेवकांनी चांगले कामं केलेत म्हणूनच महापौरांनी शाबासकी दिली ना, अन्यथा दुसऱ्या पक्षाचे कुणाला असं शाबासकी देणार नाहीत. पण ती निस्वार्थीपणाने कुणालाही न विचारता त्यांनी स्वतः प्रकल्प पाहिल्यामुळंच त्यांनी आपल्याला शाबासकी दिली. मी म्हटला की आत्ता की जवळपास तुम्ही 80% प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र या भागामध्ये ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत तर त्याच्यामुळं खूप लोकांमध्ये नाराजी आहे. आम्ही ज्यावेळेस लोकांशी बोलतो आहे, लोकांशी चर्चा करतो आहे, तर या भागामध्ये वाहतुकीची प्रमुख समस्या आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही आहे, शिवाय DP रोडचा प्रश्नावरती तर तुम्ही बोललात, पण आपण त्यावरती सविस्तर बोलू. सुरुवात आपण वाहतुकीच्या प्रश्नापासून करू. दाहेरीतली वाहतूक असू द्यात किंवा नरेमध्ये असू द्यात, या भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एक वेळ मुंबईमधनं लोक पुण्यात पोहोचतील, पण स्वारगेटवरनं माणूस दाहेरीत पोहोचणं अवघड आहे असं बोललं जातं. काय तथ्य, कशामुळं हा प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही पाहिलं असेल, मी ज्यावेळेस नगरसेवक व्हायच्या अगोदरची परिस्थिती, 10 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा जमीन आसमानचा फरक आहे. मी ज्यावेळेस नगरसेवक पहिल्यांदा झालो त्यावेळेस दाहेरी फाट्यापासून दाहेरी गावापर्यंत यायला एकदम अरुंद रस्ता होता. त्याचे फोटो पण माझ्याकडे. बरं. हां, ते तुम्हाला फोटोसुद्धा सगळे देईल. मी दाहेरी फाट्यावरची जे सनज हायस्कूल आहे तिथं एक DP होती मोठी, ट्रान्सफॉर्मर होता. बरोबर. तो काढायला किती दिवस लागले आणि ते जे 6 निर्गिलीची झाडं होती, 5 का 6 झाडं होती, मोठी मोठी झाडं होती, त्याचं परमिशन मिळायला मला 6 महिने लागले. बरं. खरं तर महानगरपालिकेकडेच त्याचं परमिशन, पण 6 महिने जर समजा अधिकारी किंवा जे कोणते प्रशासन हे होते ते मिटिंग घेत नसतील तर ती कामं कशी होणार ना. त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो, पण आम्ही जे काही नगरसेवक होतो तर ते सगळे मिळून एकत्र मिळून काम केल्यामुळं बऱ्यापैकी त्यावेळेसची कामं मार्गाला लागली. दाहेरी फाटा म्हणजे सिंहगड रोडला 3 पिलर उभे केले होते. माझ्या अगोदर आकृषेट कुदळे पाटील ते हे होते, नगरसेवक म्हणून होते. तर दाहेरी फाट्यावरती ते पूल करायचा होता तर 3 खांब म्हणजे आपल्या हे पिलर आहेत ते उभे केले होते. ते पण थोडेफार चुकलेले होते, पण त्यातून तिथले जे काही रहिवासी होते त्यांच्याशी आम्ही स्वतः जाऊन, अमर शिंदे साहेबांना सगळी स्टोरी माहिती आहेत, महानगरपालिकेचे ते अधिकारी काही मला वाटतं त्यावेळेस येई का जेई कोणतरी होते ते, आणि बोनाला साहेबांनी तो हे केलेला आहे दाहेरी फाट्यावरचा उड्डाणपूल. तर कुठल्या कुठल्या नागरिकांशी काय काय चर्चा केली हे स्वतः मी जाऊन त्यांच्याशी चर्चा केलेली. तुम्ही स्वतः मी पुढाकार घेऊन. पण आता जो समस्या आहे, आता तुम्ही बघितलं असाल लोकवस्ती खूप दाट झाली, 100% खूपच वाढली, आणि तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल, बातम्या होतात या ठिकाणच्या ट्रॅफिकच्या. हो. तर मग हे काय, हे ज्या वेळेस ज्या भागामध्ये व्यवस्थित सुधारणा होत असते त्यामुळेच तिथं लोकवस्ती वाढते. म्हणजे हळूहळू आपल्याकडे ह्या म्हणजे ज्या भागामध्ये मी पहिल्यापासून नगरसेवक म्हणून आहे 2012पासून, त्या भागामध्ये प्यायच्या पाण्याचे किंवा ड्रेनेजचे बाकीचे कुठलेही विषय राहिलेले नाहीत. हां, समस्या राहिली रस्त्याची, म्हणजे वाहतूक कोंडीची. तर हे जे DP म्हणजे मोठमोठे DP पडलेले आहेत तर ते काम करायचं राहिलेले, पण जे काही विरोधक आहेत
आता त्याला सुप्रियाताई पण येऊन राऊंड मारून गेलेत, अजितदादा आले, सगळे राऊंड मारून गेलेत. भीमराव अण्णा तापकीर आम्ही 2-3 वेळा स्वतः चालत जाऊन सगळ्या ह्यांची पाहणी केलेली. बरं. त्याच्यावरती भीमराव अण्णा तापकीर स्वतः काही शेतकऱ्यांशी पण बोलले, अधिकारी पण हे बोललेत. तर काही आमचे गाववालेचे शेतकरी आहेत, त्यांना मी हे पण सांगितलं, तुम्हाला जो काय मोबदला लागेल योग्य तो आपण द्यायची व्यवस्था ही करू. तुम्ही संवादाची भूमिका ठेवली. हो, मी माझी स्वतःची 30 गुंठे जागा त्या रस्त्यामध्ये हे जाते. मी कुठलाही 1 रुपयाचा पण मोबदला अजून आत्तापर्यंत घेतलेला नाही. पण तुम्ही कधी दिली ती जागा? मी नगरसेवक झाल्यानंतर लगेचच काय एक मला वाटतं 2-4 वर्षामध्ये लगेच दिली आणि तिथं रस्ता पण करून टाकलेला आहे. असं काही हे केलेलं नाही बरं. की अडवलेलं नाही. आणि लोक काय आहे, फक्त समोरच्या अधिकाऱ्यांची किंवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी सांगतात इकडे रस्ता वळवला, तिकडे रस्ता वळवला आहे. वास्तविक पाहता DP रोड कुणाला कुठं वळवायचा अधिकार नाही. एखादा सर्वसामान्य कुठलाही पण नगरसेवक असेल तो वळू शकत नाही. कारण एका ठिकाणी समजा वळवायचा प्रयत्न केला, एक 100 फुटाचा रस्ता म्हणजे 100 फुटी DP, तर तो एखाद्या भागामधून थोडासा तिरका गेला तर पुढची एलिमेंट चुकणार नाही का, किंवा पाठीमागची पण चुकणार नाही का. पण मिसगाईड करायचं काम म्हणजे काही विरोधक जे विरोधी पक्षातले तेच करतात. आणि मी त्यांची नाव पण मी सांगितलेली आहे, कोण कोण हे करतंय ना त्यांची. नाही, त्यांची नाव पण मी सांगितलेली आहे. पण आता कसं आहे, जाकली मूठ 1.25 लाखाची, काही राजकारणात पण आहेत, काही पडद्यामागून गोळ्या मारायचं काम करतात. पण त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये अतिक्रमण पण खूप आहे, त्याच्यामुळे पण वाहतूक कोंडी, म्हणजे रस्त्यावरती लोक लावतात गाडी. अतिक्रमणाचा पण मुद्दा महत्त्वाचा नाही. आता काय केलं, आता हे 4 वर्षामध्ये प्रशासन असल्यामुळं तिथं प्रशासनाचं लक्षच नाही आहे. खरं तर आपण दाहेरी जो मेन रोड जो आहे तो 80 फुटाचा रस्ता आहे. बरोबर. आपण 80 फुटामध्ये कमी नाही केलेला. काही कमी काय केलं आहे, जो वापरण्यासाठी लागतो 60 फुटाचा रस्ता आणि 10-10 फूट पलीकडं म्हणजे बाजूला फुटपाथ आहे. तर आपण फुटपाथमध्ये कमी केले. तुमचा वापरण्याचा जो जाण्या येण्याचा जो रस्ता आहे आधी किती होता त्याच्यामध्ये फुटपाथ? 10-10 फुटच होता. 10-10 फूट हो. पण तिथं लोकांनी पहिलेच बांधलेली होती, राहतात ती लोक. आता राहतात म्हणल्यानंतर आपण विचार काय केला की बाबा त्यांना सांगितलं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही पाठीमागे सरकून बांधा, तुमचं जेणेकरून तुमचं कमित कमी आम्हाला नुकसान होणार. जे काही समजा ज्यांचे सगळे गेले तर त्यांना आपण दुसरीकडे राहण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली. म्हणजे कुणाला बेघर केलेलं नाही, पुनर्वसन केलं. हां, पुनर्वसन आपण केलेले. वडगावमध्ये केलेले, महेश गॅलिकजी म्हणून आहे तिथं केलं आहे. परत आपल्या प्रायल सिटीला केले. दायऱ्या फाट्यावरचे जे काही कोण ज्यांची कटिंग झालीत, जे पूर्णच हे झालेत, बेघर झालेत, तर त्यांना तिथं आपण व्यवस्था करून दिलेली. कुणाचाही 1 रुपयाचं सुद्धा नुकसान केलेलं नाही. हे सोडवणार कसं आहे पण आता तुम्ही? नाही, आता या वाहतूक कोंडी होती हे तुम्हाला मान्यता करावंच लागेल. नाही, मी एक सांगतो, पुढच्या काळामध्ये पुढच्या पंचवार्षिकमध्ये जर मी 5 वर्षामध्ये हे जे सांगतोय DP हां, तो लोकमती सावित्री गार्डनचा DP रोड तो जर मी करू शकलो नाही तर परत पक्षाकडे कधीही तिकीट मागायला जाणार नाही. तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलता? ऑन रेकॉर्ड बोलतो मी. 100% करणार. दाहेरीकरांचं ट्रॅफिक म्हणून तुम्ही 100% 100% तो लोकमती सावित्री गार्डनचा रस्ता करणार नाही तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये इलेक्शन लढणार नाही. पक्षाचंच काम करणार. जी पक्ष जबाबदारी देईल ते 100% मी काम करणार. एवढा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवता 100%. बघा. हो. आपण या भागामध्ये कचऱ्याचं देखील खूप मोठं साम्राज्य, म्हणजे अगदी नऱ्या असू द्यात किंवा दाहेरी असू द्यात, वडगावमध्ये थोडंसं कमी आहे प्रमाण, पण कचऱ्याचं पण या भागामध्ये खूप मोठं प्रमाण आहे. हे काय, लोक सर्वसामान्य लोक रोडवरती कचरा टाकायला मजबूर का झालं? ऐका ना, आपल्या दाहेरी मेन रोडला जवळजवळ 17 कंटेनर होते मोठे, ते सगळे मुक्त येतात. तर दाहेरी मेन रोडला कुठे कंटेनर ठेवलेलं दिसतोय का तुम्हाला? खरं तर ही काही अधिकाऱ्यांची, ज्यावेळेस आम्ही नगरसेवक ह्या 4 वर्षामध्ये नव्हतो त्या काळामध्ये मी त्यांना काय सांगितलं होतं, आपल्याला परत कोण कंटेनर ठेवायला जागा देणार नाही. उदाहरणार्थ ह्या गायत्री प्रेस म्हणून तिथं होती, त्या गायत्री प्रेसच्या तिथं एक
हे होतं म्हणजे कंटेनर ठेवायला spot झाला. हां टॉनिक स्पॉट तिथं होता. त्यांना म्हणलं तो काढू नका. का काढू नका? लोकांना समजा कुठं ही मिळाली नाही, जागा नाही मिळाली किंवा घेऊन गेले नाही त्यांचा कचरा, तर इथं आणून हे देतील. हां, तर त्यांनी ते काढून टाकलं. तर आता लोकांना काय झालेलं आहे की ज्या ठिकाणी म्हणजे जर नेला नाही त्यांचा कचरा, जे कचरा वेचक आहेत, प्रत्येक गल्लीमध्ये कचरा वेचक फिरतात आपल्या ह्या भागामध्ये, म्हणजे हे भैरवनाथ मंदिराच्या खालच्या भागामध्ये तिथं कचऱ्याचं बऱ्यापैकी म्हणजे बरेचसे लोक कचरा वेचकांनाच देतात, अन्यथा इकडे तिकडे टाकत नाही. हां, दुसरीकडे टाकत नाही. आता तुम्ही म्हटलात की नरेगाव किंवा दायरी, नव्याने समाविष्ट झालेली दायरी गाव असेल, नरे असेल, तर तिथं अजून उपाययोजना तिथल्या कमी प्रमाणात आहे. आपल्या ह्या भागामध्ये जो दायरी असेल, नरे असेल, हद्दीवरचा जो भाग आहे, त्या भागामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जागा नव्हती. तर आपण एक प्रायव्हेट सिटीच्या पलीकडच्या बाजूला मोठं एक शॉर्टिंग शेड केलेलं आहे भूमी म्हणून. तर तिथं मोठ्या प्रमाणातलं आहे. आपल्या पारी कंपनीच्या अलीकडच्या बाजूला तिथे एक शॉर्टिंग शेड केलेलं आहे 50 टनाचं. चालू आहे ना आता ते हटवा म्हणतात. नाही, ते तर 100% हटणारच आहे. पारी कंपनीचे तिथले 100% हटणारच आहे. कारण आता तो तिथला जो आहे भूमीचा प्रकल्प, तो मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्याच्यावरती आरक्षण हे ह्याचं नाही आहे, कचऱ्याचं आरक्षण नाही, तिथं गार्डनचंच आरक्षण आहे. आणि तिथं गार्डनच होणार. मग हे झालंय कसं? हे आता तात्पुरतं हे सांगितलं ना, त्या नरे म्हणजे पारी कंपनी रस्त्याला सुद्धा किंवा बारांगणेमळा रस्त्याला किंवा धायरी मेन रोडला जो काय कचरा साठायचा, आता हे काय करायचं, इथनं तुमच्या कात्रजला न्या, फुरसुंगीला न्या किंवा दुसरीकडे अजून इतर ठिकाणी न्या. तर मी काय म्हटलं की बाबा आपला त्रास आपण आपल्या तिथं आपल्या तिथल्या लोकांचा त्रास आपण सहन करू, म्हणून ते शॉर्टिंग शेड केलं होतं की जेणेकरून ह्या परिसरामधला कचरा तिथं शॉर्टिंग करून तो ज्या ठिकाणी नेऊन द्यायचा आहे, प्रक्रिया म्हणजे पुढच्या लोकांना जास्त त्रास होणार नाही, ह्या उद्देशाने आपण तिथे तो केला होता. पण आता होतंय काय की इथला कचरा सुजबानेरला जाते आणि दांडेकर पुलावरचा कचरा पारी कंपनी चौकाचे शॉर्टिंग शेडला येते. म्हणजे हे असे उलटे कारभार करतात. हे आता काय अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे काय हे असतील लागेबांधे काय असू शकतात, त्याच्यामुळे करतात. समस्या सोडवणार 100% सोडवणार. मी तुम्हाला सांगितलं ना, ते शॉर्टिंग शेड आपण काढून टाकणार. पण आता ते एवढं किती लोकांनी आंदोलन केले, किती लोक नाही त्याला ज्या हे आंदोलन करतात म्हणजे काय फक्त देखाव म्हणून करतात. तुम्ही काय करणार? मी काढून टाकायला लावणार अधिकाऱ्यांना. का स्वतः काय करणार? ते आता हे काढल्यानंतरच तुम्हाला कळेल ना. बरं. हो, पण हे तुम्ही नरेकरांना शब्द द्याता कशाचा? हे हटवणार तुम्ही? नाही, ते दायरीच्या हद्दीमध्ये. हां, बरं. दायरीच्या हद्दीमध्ये शब्द देतो मी, चला हटवणार तो. हटवणार तो. बरं. या पाण्याचा जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला, तर आपल्या धरण अगदी खूप जवळ आहे आपल्यापासून, पण तरीही पाण्याची समस्या आपल्या भागामध्ये जाणवते. नाही, जो माझा जुना प्रभाग आहे त्या भागामध्ये पाण्याचं 100% नाही म्हणता येणार, पण एक 90-95% प्रॉब्लेम नाही. पण जो दायरीचा बाग आहे, जो आता माझ्याकडं आंबा म्हणजे ह्याच्यापासून आपल्या उमरा गणपती चौक ते तुमचं फार धनगर वस्तीपर्यंत जो बाग आहे, त्याच्यात विजयनगर आहे, महादेवनगर आहे, बेनकर वस्ती आहे, तो सगळाच बाग आहे. तो त्या भागामध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होतं आणि तिथं मोठ्या टाक्या नाही आहे. पण मग हा प्रश्न सुटायला पाहिजे होता ना. हे आमदार नाही, अगोदरचे जे ठिकाण नाही, अगोदर जे नगरसेवक तिथं होते किंवा ग्रामपंचायत कारभारी जे कारभारी जे कोण होते ते त्यांनी सोडायला पाहिजे. मी 2 वर्षाच्या आतमध्ये तो जो आत्ता मला धायरीचा बाग जोडलेला आहे, 2 वर्षाच्या आतमध्ये तिथल्या बागाचा प्यायच्या पाण्याचा प्रश्न 100% मी सोडवला. पण आता आमदार, चला ठीक आहे, मी म्हणतो सरपंच असतील, कोणी असतील, पण आमदार तर होते की आमदारांना हा प्रश्न सोडवणं शक्य होतं? नाही, कसं आहे, आमदारांना पण मोठा एरिया असतो, त्याच्यामुळं जे त्या भागातले जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांनी त्यांच्या कानावर घातलं पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ग्रामपंचायत काळामधले जे कोण सदस्य होते त्यांनी सुद्धा करायला पाहिजे होता. बरोबर. मी असं म्हणत नाही की बाबा आमदारांची चुकी,
आमदारांकडं भरपूर गावं असतात आणि जो निधी लागेल ते आमदार देत असतात ना. मग त्याचा उपयोग सोडवणार आहे. मी 2 वर्षातच सोडवणार. बरं. कारण आम्ही ज्यावेळेस तिकडं नगरसेवक म्हणून नव्हतो तरी त्या काळामध्ये माझ्या फंडातून, मी राजा ओलाईगुडेंच्या फंडातून, नीताताई दांगट त्यांच्या फंडातून, राजश्रीताई नवले नगरसेविका त्यांच्या फंडातून, हरिदास चरवड यांच्या फंडातून 1 फुटाची लाईन आपण धायरी गावासाठी सेपरेट नाल्याच्या कडेने टाकून दिली होती. आता ती चालू आहे. त्यामुळं तरी बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न तिथला कमी आहे. आणि धायरी गावामध्ये जे काही टँकर दिले जातात ते आपल्या पुणे महानगरपालिकेतर्फे दिले जातात. नाही, बऱ्यापैकी सगळेच दिले जातात अशातला भाग नाही, पण जे काही मॅसेज येतो त्याप्रमाणे टँकरची व्यवस्था आपण करत असतो. म्हणजे तिकडं हे आमची हद्द नव्हती. तिथं नगरसेविका अश्विनीताई पोकळे होत्या. हां, तरी जे काही कामं तिकडची नागरिक सांगायचे ती पण आपण करत गेलो. ते जे त्यांच्या अगोदर महानगरपालिकेत गाव गेलं ना त्यावेळेस तिथं आपण 350 मुरमाचे डंपर, पाण्याची लाईनिंग, ड्रेनेज लाईनिंग, दशक्रिया घाट, स्मशानभूमी अशी कामं आपण पहिलीच करून दिली होती. नंतर महानगरपालिकेचे हे इलेक्शन लागल्यानंतर त्या नगरसेविका झाल्या. त्यामुळं जे काय थोडे आता आमचा तिकडचा संपर्क थांबला की कुठनी कुणाच्या प्रभागामध्ये जाऊन काम करू शकत नाही जोपर्यंत ते सांगत नाही. म्हणजे त्यांची परमिशन असल्याशिवाय. तर त्यांनी पत्र दिलं की इकडं खालच्या नगरसेवकांनी वरती काम करू नये म्हणून. बरं. तर ठीक आहे, मग आम्ही विचार केला की बाबा नाही करायचं, त्यांची इच्छा आहे ना की करू नका, हां त्यांना करू द्या. पण त्यांना पण भरपूर निधी असताना त्यांच्याकडून कामं होऊ शकली नाहीत. असो, त्यांना माहिती असेल की काय पद्धतीने काम करायचं किंवा कसं नाही करायचं. आता आम्हाला तर 10 वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला वाटलं पण नाही की बाबा धायरी गाव ह्या प्रभागाला जोडलं जाईल. तरी पण आम्ही पुढची धोरणं ठेवून 1 फुटाची लाईन प्यायच्या पाण्याची टाकून दिली. काय दिली तर बाबा तिथल्या लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा. हो, आपलीच आहे. प्रभाग जरी वेगळा असला हो. आपल्या प्रभागामधले रस्ते असू द्यात किंवा नऱ्यामध्ये जी पाण्याची समस्या आहे, म्हणजे नऱ्यामध्ये तर असं आहे की एवढी दाट लोकवस्ती आहे की काय विचारता सोय नाही. म्हणजे अगोदर लोकांना नऱ्यामध्ये राहायला एक ठीक वाटायचं, पण आता राहण्यायोग्यच नाही राहिलं नरे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो काय झालेलं आहे. ग्रामपंचायत काळामध्ये अनधिकृत बांधकामं भरपूर झाली. हो, प्रचंड. आणि तिथले जे काही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच जे कोण असतील त्यांनी बऱ्यापैकी तिथं म्हणजे पूर्णच केले तर असं नाही मी म्हणणार, पण बऱ्यापैकी ज्या सोसायटी आहेत थोडंफार का होईना प्रमाणामध्ये प्यायचं पाणी देण्याचं हे केलेले, म्हणजे कोशिश केलेली. पण त्यामध्ये ग्रामपंचायतचा बजेट कमी असतं. त्यामुळं तिथं ज्या विकासाला मर्यादा आहे. हो, आणि पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या 4-4 इंची आहेत ना. अहो, पण लोकसंख्या किती घन. हो, नाही, त्याच्यासाठी तिथं पहिल्या प्यायच्या पाण्याच्या टाक्या मोठ्या कराव्या लागतील, लाईनी सगळ्या भागामध्ये फिरवायला लागतील, तर तो पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आणि अतिक्रमणाचं कसं करणार, रस्त्याची समस्या आहे. नाही, ते तर 100% आहे. ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये 97 साली गावं गेली त्यावेळेस जर सगळे ही उर्वरित जी गावं आहेत म्हणजे शहराला लागूनचे, जसं हा माझा प्रभाग पहिल्यांदा गेला आणि कुठेही तुम्ही दाखवा बक्कल वस्ती झालेली नाही. बरोबर. तशी काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं करून एका गुंठ्यामध्ये तुम्ही 10-15 फ्लॅट बांधल्यानंतर कसं देणार ते लोकांच्या रस्त्यावरच गाड्या लागणार आहेत. म्हणजे बिल्डर तर फसवतातच आहेत की सरळ. हो, ते तर आहेच. पण त्यासाठी आता जे झालंय त्याला काय, जे झालंय ते काय करणार ते. आता पुढच्या काळामध्ये मी आयुक्तांना एक पत्र दिलेले की जोपर्यंत पुणे महानगरपालिका नरे असेल, दायरी असेल, तर त्या भागातल्या लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा आपण पुणे महानगरपालिकेतर्फे करत नाही तोपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. म्हणून जे नंदकुमार जगताप साहेब आहेत त्यांच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं धायरी गावासाठी आपण
ती व्यवस्था सुरू केलेली. तर तिथं मी विचारणा केली तर तिथं पाणी पुरवठा म्हणजे जर फोन केला किंवा आपण सांगितलं तर त्या भागामध्ये पाणी पुरवठा होतो टँकरने. तसंच नाऱ्यामध्ये तर नाऱ्यामध्ये पण काही ठिकाणी होतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. पण अजूनही ज्या म्हणजे त्याला टेंडर प्रोसिजर किंवा काय उपाययोजना करायच्या ती पुढची गोष्ट आहे. पण तिथं काही बजेट पडलेले आहे. वेताळबा चौकापासून तर पारी कंपनी चौकापर्यंतची एक मोठ्या व्यासाची लाईन 36 ते 38 लाख रुपये त्याला बजेट पडलेलं आहे त्या पाण्याच्या लाईनसाठी. आता हे आचारसंहितेच्या ह्याच्यामध्ये ते काम नाही चालू झालेलं आहे. टेंडर प्रोसिजर वगैरे मी स्वतः माहिती घेतली, म्हणजे जे पाणी पुरवठ्याचे गावित साहेब असतील किंवा बाकीचे जे अधिकारी संबंधित अधिकारी असतील पाणी पुरवठ्याचे, तर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. तर त्यांनी मला सांगितलं असं असं साहेब हे झालेले, एकदा आचारसंहिता संपली की टेंडर ओपन होईल आणि ते आपण काम लगेच चालू करू शकतो, म्हणजे ते कुठेही थांबणार नाही. आणि तिथं 20 लाख लिटरची एक टाकी केलेली, पण ती त्या गावासाठी तेवढी सफिशियंट नाही. पण अजून तिथला डीपी झालेला नाही. डीपी झालेला नाही तर तिथं लोकांची मागणी आहे की बाबा गार्डन पाहिजे, म्हणजे ज्या काही हे सुविधा आहेत त्या आम्हाला पाहिजे. तर मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला मिटिंगला गेलो त्या ठिकाणी मी त्यांना खरंच सत्य परिस्थिती सांगितली की आत्ता जोपर्यंत तुमचा DPR होत नाही तोपर्यंत तुम्हाला गार्डन किंवा काय असं हे करून देता येणार नाही. तुम्हाला खोटी आश्वासने देऊन मला तुमच्याकडून मतं मिळून मला हे करायचं नाही, तुम्हाला फसवणूक करायची नाही. पण तुम्हाला जे काय वस्तुस्थिती ती सांगायची मी प्रयत्न करतो. मी तुम्हाला सगळं नाही 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 म्हणतो अशातला भाग नाही. जे आता तुमच्या आतमधले समजा जी सोसायटी ह्याच्यामध्ये रेरामध्ये किंवा PMRD सँक्शन आहे, तिथं तुमचं गार्डनचं रिझर्वेशन असेल तर तिथं आमदार फंडातून तुम्हाला जिम किंवा जी काही खेळणी वगैरे लागेल तुमच्या सोसायटीच्या याच्यात मिळू शकतील. बरोबर. पण तुम्ही म्हणसाल की बाबा आता इथं आरक्षण कुठलं आहे तिथं हे करून द्या, अजून डीपीच नाही तयार झालेला. पण लोक तर खूप आश्वासन देत आहेत, आम्ही हे करू ते करू. हे कसं हे खोटं बोलतात ना, 100% खोटं बोलतात. आता विरोधक तुमचे देत आहेत. नाही जरी कुठलेही असतील ना, हे मी सांगतो नागरिकांना माझं आव्हान आहे, खोट्या जे आश्वासनाला बळी पडू नका. जे आम्ही शब्द देणार ते 100% पाळणार. मी जरी 4 वर्ष नगरसेवक म्हणून आत्ता महानगरपालिकेत जरी नव्हतो तरी माझं ऑफिस कधीही बंद नव्हतं. ज्याचा ऑफिस उघडं तो सतत काम करत असतो. आता हे पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात तसे एक 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 उगवलेले आहेत वेगळ्या वेगळ्या पक्षाचे. हे 4-5 वर्ष ज्यावेळेस इलेक्शन नव्हते त्यावेळेस हे कुठं होते हां सगळे गुहेत. छत्र्या उगवल्यासारखेच उगवले ना आता की इलेक्शन लागलं की प्रत्येकजण हां हे असं बाबा तसं. कोविड काळामध्ये आपण हे सगळं मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं होतं. बरं. कुठलीही पर्वा न करता जे परप्रांतीय असतील कोण असतील गावकरी असतील चांगल्या ह्याच्यामध्ये काम करणारे, पण लोकांना त्यावेळेस मोठे प्रॉब्लेम होते. जेवणा खावण्याचे बाकीचे गोळ्या औषधाचे काय काय जे प्रॉब्लेम होते ते आपण स्वतः रस्त्यावरती उतरून आपण ते काम केलेले. माझे त्याचे तुम्हाला पाहिजे असेल तर माझे तुम्हाला सगळ्याचे फोटो देतो. तुम्ही जे कोण विरोधक आहे ना त्यांना दाखवा की बाबा तुम्ही ह्या काळामध्ये हे केलं का, काय काय केलंय ते दाखवून द्या. चला, ही निवडणूक जशी लागली ना तसे एवढे नगरसेवक होण्यासाठी एवढे उतावळे लोक बघतोय आम्ही. का बरं एवढं का नगरसेवक होण्यासाठी एवढी चुरस कधी नव्हती? म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही आज बघत नाही, एवढी चुरस तुम्ही पाहिली होती? नाही पहिली पण होतीच. म्हणजे आम्ही आमदारकी मी एक लढवली 2014ला. तर त्यावेळेस 13 जण इच्छुक होते आमदारकीसाठी. बरं. असं म्हणता येणार की बाबा इच्छुक नव्हते प्रत्येक पक्षामध्ये. म्हणजे असं काय नाही की आता काही कोण म्हणत असतील की बाबा आत्ता हे सगळे इच्छुक झालेत. म्हणजे विरोधक तर आत्ता बरेचसे 4 वर्षामध्ये तर कोण दिसलं नाही रस्त्यावरती. मला एक सुद्धा विरोधी पक्षातला कुठलाही जे आता उभं राहणार आहेत त्यांनी जे 4 वर्षामध्ये कामं केलेत ना त्यांचा अहवाल ठेवावा. आणि माझा पण अहवाल पहा ना, रस्त्यावरती उतरून मी काम केलेले.
आता लोकांमध्ये जात आहे तुम्ही प्रचारासाठी वगैरे, काय चर्चा काय आहे लोकांमध्ये? म्हणजे शासनाच्या योजना पोहोचल्यात का, शासनाबद्दल महानगरपालिकेचा कारभार, तक्रारी काय आहेत लोकांच्या हेच आहेत की लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज लाईन, म्हणजे नरे भागामध्ये, ह्या भागामध्ये बऱ्यापैकी तर प्रॉब्लेम मी सांगितलं ना, 90% तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. फक्त रस्त्यांचा जो का डीपीचे जे रस्ते आहेत त्याचे प्रॉब्लेम राहिलेले आहेत. जे काही कोर्टात किंवा भावाभावांचे वाद आहेत असे काही जे रस्ते असतील ते थोड्याफार प्रमाणात राहिले. मी नाकारत नाही, मी जे काय खरं असेल तेच सांगणार, मी कुठलंही बोलणार नाही. कारण खोटं बोलून एक खोटं बोललं की त्याच्या पाठीमागे 100 खोटं बोलावं लागतं. खोटं बोलायचंच कशाला? त्यामुळं आत्तापर्यंत मी जेवढी कामं करत आलेली आहेत ती स्वतः थांबून करून घेतलेली, किती पण वाजेपर्यंत. म्हणजे असं की काम करावं मी नंतर येतो आणि तिथं फोटो काढतो पेपरला देतो, असं कधीच नाही केलं. बरं तुम्हाला आता मला थोडं तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि आता तुमचं हे सगळं चालू असताना कुटुंबाची कशी साथ मिळते तुम्हाला? नाही, कुटुंबामध्ये सगळी एकजुटीने काम करतात. म्हणजे मला तर समाजकार्यासाठी सोडलेले, मी घरचं कुठलंच काम नाही करत. माझे लहान बंधू असतील किंवा माझा पुतण्या असेल, मोठे बंधू असतील आणि घरातली सगळीच मंडळी आणि माझी जी मित्रमंडळी जी आहेत तेच सगळे मला साथ देतात. त्यांच्यामुळं मला ऊर्जा मिळते. बरं, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही तालमीत होते. हो. तुमचा कसा तालमीतलं 1-2 आठवणी सांगा. मी खरं तर शाळेतून शाळा सोडून कोल्हापूरला गेलो 84 साली. त्यावेळेस मोठमोठे पैलवान तिथे होते. त्यावेळेस गणपतराव आंधळकर ते आम्हाला स्वतः लंगोट लावून, मी असेल, नामदेव चौगुले असेल, संदीप पाटील असेल, सुरेश पाटील असेल, अशी जे लहान लहान मुलं होतं, आम्ही छोटी छोटीला एकदम, तर आम्हाला ते स्वतः लंगोट लावून आम्हाला खेळवायचे, असे डाव वगैरे शिकवायचे. हां, तर तो एक आम्हाला सहवास भारी लाभला. आणि त्यानंतर दुसरे एक वस्ताद होते, एक हरिश्चंद्र अण्णा बिराजदार म्हणून, मोठं नाव आहे. हां, मोठं नाव म्हणजे स्वतः उठून येऊन आमच्याकडून व्यायाम घेऊन आम्हाला गोळीबार मैदानाला पळवीत न्यायचे, रनिंग करीत तिथपर्यंत न्यायचे. त्यात काका पवार असायचे, युवराज पाटील म्हणून एक हे होते जळगावचे, ते होते, संतोष गरोड, राजू बारगुजे, आता हे नंतरचे हे झालेले महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, हे आमच्यापेक्षा लहान होते ते तसे त्या काळात. पण ही जी मोठी मोठी मंडळी होती ती म्हणजे नावाजलेली होती. तुमचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधी संबंध आला? मी ज्यावेळेस 84 साली कोल्हापूरला तालमीत होतो, तर आमच्या तालमीची शेजारी एक शाळा होती. त्या शाळेमध्ये हे भरायचे त्यावेळेस शाखा भरायचे. तर आम्ही शाखेत त्यावेळेस आम्ही लंगोटावरती जायचो, लहान लहान होतो. आणि तिथं काही शाखेमधलीच सगळी आमच्या वयाचीच सगळी मुलं होती. तर तिथं शाखेत गेल्यानंतर ते सूर्यनमस्कार किंवा काय प्राणायाम वगैरे जे काय हे करायचे ना, तर त्याच्यामुळं ते वेगळीच म्हणजे ऊर्जा निर्माण व्हायची. मी आता भारतीय जनता पार्टीत आले म्हणून मी हे सांगतो अशातला भाग नाही, पण त्या काळात पासून आम्ही म्हणजे व्यायामाचा किंवा संघाचा संबंध त्यावेळेसपासून आहे. अजूनही तिथं ते अजय सरदेसाई म्हणून आहे, तर त्यांना तुम्ही तो स्वतःच मित्र आहेत, तो स्वतः शाखा तिथं भरवायचा. तर आम्ही म्हणजे आम्हाला काही एवढं शाखेतलं हे नव्हतं, कल्पना नव्हती, पण ते बाकीचे जे काही हे घ्यायचे ना, म्हणजे व्यायाम वगैरे, एका पायावरती उभं राहून लंगडी घालत ते एका पाडायचं किंवा शिवायचं, असं म्हणजे आपले जे काही ग्रामीण भागातले खेळ ते नव्हते, पण वेगळ्या पद्धतीचे होते. पण जी संघातली मंडळी होती, जी मुलं होती, ते आमच्यासारखी अशी जाडजूड अशी नव्हती, एकदम अशी सडपातळ होती. अजूनही ते जो माझे मित्र आहेत तिथले संघातले, ते अजूनही मी त्यांच्याकडे जातो ना, ते अजूनही तसेच अजून संवाद होतो तुमचा? हो, कारण त्यांचं तिथं लॉजिंग पण आहे, तिथं महालक्ष्मी लॉज म्हणून आहे, ते अजय सरदेसाईंचं आहे. त्यामुळं आमचं जाणं येणं, समजा मी कधी महालक्ष्मीला दर्शनाला गेलो तर तालमीत 100% जातोच.
म्हणजे जी काय आवड पहिल्यापासून निर्माण झालेली आहे, ते काय थांबत नाही. आता तुमचं जसं कुटुंबाबद्दल सांगितलं, त्या कुटुंबामध्ये काय चर्चा आहे? आता इलेक्शन आहे तर त्याच्याबद्दल काय चर्चा आहे? का अडचण जड जाईल इलेक्शन काय? त्यांना माहिती आहे की ह्यांनी कामं केलेत म्हटल्यानंतर ह्याला काय म्हणजे जड जाण्याचं काही कारण नाही. कारण जो माणूस रात्रंदिवस घराचा विचार न करता म्हणजे घरचं कुठलं न काम करता जनतेसाठी वाहून घेतलेलं आहे, त्याला काय कोण हरवायचं कारणच नाही. त्यामुळे ते घाबरत नाही. त्यांना माहिती आहे की यांनी काम केलंय, जनता याला 100% न्याय करणार. आता मी काही नेत्यांची नावं विचारतो, त्यांच्याबद्दल तुमचं थोडक्यात मत सांगा. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? भीमराव अण्णा तापकीर. भीमराव अण्णा तापकीर एकदम शांत व्यक्तिमत्व आहे आणि जे काय त्यांच्याकडून मदत लागेल ते 100% करतात. म्हणजे असं कुठंही हे नाही. आता मला एक सांगा, ज्यावेळेस लोकमत ते सावित्री गार्डनच्या रस्त्याचं काम करायचं आहे, तर कुठला आमदार एकदा आल्यानंतर दुसऱ्यांदा येणार का? ते 3-3 वेळा त्या काम म्हणजे कोण अडवतंय काय करतंय सोडवण्यासाठी ते 100% येतात. सुप्रियाताई सुळे पण चांगले आहेत, पण खरं तर आता एवढ्या वेळेस त्या खासदार झाल्या, खरं तर त्यांच्याकडे केंद्राचा मोठ्या प्रमाणातला ते सत्तेत होते, काय होते. तर त्यावेळेस खरं हे जी काय गावं आहेत त्या गावांसाठी त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यावेळेस भरपूर होते त्यांच्या इकडे, नाही अजूनसुद्धा आहेत. पण जे काय प्रोजेक्ट ह्या गावासाठी ह्या गावामधून ताईंना भरपूर मतदान व्हायचं, बरोबर, म्हणजे झालेलं पण आहे बऱ्याचशा वेळा. पण ज्या प्रमाणात त्यांच्याकडून निधी मिळाला पाहिजे, मोठमोठे काही जे काय प्रोजेक्ट आहे प्रकल्प ते करायला पाहिजे, त्यांनी केलं नाही. असं काय हरकत नाही, पण त्यांनी केलं नाही म्हणून आपण करणार नाही अशातला भाग नाही. तिथल्या नागरिकांना ज्या काय सुखसुविधा जे म्हणजे कोणी केलं नसेल ते आपण हे करू. मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगाल की ताईंनी त्यांचा फंड जर ह्या भागामध्ये दिला आणि त्यांनी त्यांचं नाव हे सांगितलं तरी आम्हाला कुठंही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. नागरिकांनाच त्याचा फायदा होणार आहे. बरं, याकडं आमचं प्रामुख्याने लक्ष राहील. बरं. मुरलीधर अण्णा मोहोळांनी ज्यावेळेस महापौर होते त्यावेळेस चांगल्या प्रकारे करोना काळामध्ये त्यांनी काम केले. त्यामुळं त्यांना हे जे काही आता केंद्रीय राज्यमंत्री हे जे मिळालेले ते खरं तर मोदी साहेबांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण ही वरती शिफारस केल्याशिवाय त्यांना हे पद हे होऊ म्हणजे मिळालेलं नाही. खरं तर अण्णांचं काम पाहूनच हे त्यांना पदं मिळाले आहेत आणि त्यांचं खरं चांगलं विजन आहे. पुणे शहरासाठी मेट्रो किंवा काय बरीचशी काही जी कामं केलेत तर अण्णांचं पण चांगलं आहे. चंद्रकांत दादांचं काय, त्यांनी तर मला पहिलवान माणूस असून म्हटले करोना काळामध्ये हे असे उपक्रम म्हणजे ज्याला खरं तळागाळातलं कार्यकर्ता आहे तोच करू शकतो. म्हणजे पहिलवान असून सुद्धा बाबा त्यांना लोकांची जी काय हे वाटतंय म्हणजे प्रश्न सोडवणे तळमळ वाटते, तर हे सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो आणि पहिलवानच करू शकतो म्हणजे ती शाबासकीची थाप मला एकदम प्रेरणादायी देऊन गेली की आपल्या कोणीतरी आपल्या कामाचं कौतुक करतात. म्हणजे जे मंत्री किंवा हे असताना सुद्धा व आपल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांवरती लक्ष ठेवून शाबासकी थाप देतात, हेच खरं आनंद वाटतो आणि तीच आमच्या कामाची पावती अशी वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे, मतदारांनी तुमच्या नावापुढचं बटन का दाबायचं, विजन काय आहे तुमचं, लोकांनी काय विचार करून तुम्हाला मतदान द्या? पुढच्या काळामध्ये जी काही प्रलंबित राहिलेली कामं आहेत ती 100% मार्गाला लावणार. जे डायरी गावामध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतोय ते वाढवणार आणि ते 2 वर्षाच्या आतच डायरी गावातला तर वाढवणार. जे नरे हद्द आपल्याला आता पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत गेले, तिथं असंख्य प्रश्न आहेत. कारण अनधिकृत बिल्डिंग झालेले आहेत, जे काही लिगली PMRD किंवा सँक्शन बिल्डिंग आहेत खरं तर त्यांचंसुद्धा मरण होतं आहे आणि जे अनधिकृत आहे त्यांचंसुद्धा होते. पण अनधिकृत असू द्या किंवा सँक्शन असू द्या तर आपल्याला तिथं लोकच राहतात, त्यांना आपल्याला पाणी देणंचे, रस्ते डांबरीकरण
किंवा काँक्रिटीकरण किंवा जे काही ड्रेनेज लाईन असतील, प्यायच्या पाण्याच्या लाईनी असतील, गॅस लाईनी असतील, इंटरनेट सेवा असेल, त्या करणंच आहेत. तर त्या पहिल्या मोठ्या व्यासाच्या लाईनी पहिल्या टाकायला लागतील प्यायच्या पाण्याच्या, तरच पुढचे उपाययोजना होतील. कारण जर तुमच्या आत्ता त्यांनी पाणी प्रत्येक सोसायटीला थोडं थोडं प्रमाणात कव्हाने दिलेले आहे, पण तेवढं पुरेसं नाही. म्हणजे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ते पाणी त्या सोसायट्यांना पुरत नाही. तर मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकल्या तर ते पाणी पुरवठा व्यवस्थित होईल आणि त्या लोकांचे पाण्याचे प्रश्न 100% मिटतील. आणि तो आपण मी लगेच उद्या होईल म्हणून आज सांगत नाही, पण त्याला कालावधी लागणार आहे. त्यांनी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यातून जेवढा जास्तीत जास्त कसा पाणी पुरवठा त्या सोसायट्यांना होईल हे ह्याच्यातून पाहणार. पण त्याच्या अगोदर ज्या लाईनी नवीन धरावं लागणार आहेत, म्हणजे टेंडर प्रोसिजर करून त्या भागामध्ये लाईनी फिरवायला लागणार आहेत, तर त्या लाईनींचं बजेट पहिलं उपलब्ध करून त्या प्रमाणात त्या भागामध्ये प्यायच्या पाण्याच्या पहिल्या लाईनी आणि साठवण्यासाठी टाक्या. आता तुम्ही म्हणसाल की DPR झालं नाही, टाक्या कशा होतील? तर ज्या ज्या सोसायट्यामध्ये म्हणजे ज्यांनी ॲम्युनिटी स्पेस, ओपन स्पेस ज्या सँक्शन सोसायटी आहेत तिथं असेल तर तिथं त्यांच्याशी म्हणजे कलेक्टरला अधिकार असतात की बाबा ते ताब्यात घ्यायचं. तर अशा ज्या टाक्या म्हणजे ज्या जागा आहेत तर त्या जागेवरती आपण त्यांच्याशी विचारविनिमय करून त्या टाक्यामध्ये तिथं बांधण्याचं आपण बांधून देऊ महानगरपालिकेतर्फेच. म्हणजे मोठ्या क्षमतेच्या असतील साठवण्यासाठी, तरच तिथला पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसंच आपल्या हायब्लिस सोसायटी म्हणून आहे, नरे हद्दीला लागूनच सोसायटी, जे आत्ता तिथं आपलं शॉर्टिंग शेड आहे त्याच्या अलीकडच्याच बाजूला हायब्लिस सोसायटी म्हणून आहे. त्याच्या पाठीमागे 35 लाख लिटरची प्यायच्या पाण्याची टाकी केलेली. तर त्या टाकीवरून आपल्याला बाबा तिथल्या लोकांचा प्रॉब्लेम न होता तिथल्या लोकांचे पाणी व्यवस्थित पुरवठा झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला पाणी पुरवठा आहे तो आजूबाजूच्या नागरिकांना कसा देता येईल याची पण आपण त्या संबंधित जे अधिकारी आहेत तर त्यांच्याशी बोलून तो जर कसा देता येईल हे पाहणार आहोत, की जेणेकरून तिथल्या लोकांना जे आत्ता स्वतःच्या खिशातले पैसे टाकून मोजून पैसे द्यावे लागतात टँकरला, तर ते त्यांचे समजा 100 टँकर लागत असतील तर 50 टँकर कमी झाले तर तेवढे त्यांचे पैसे वाचतील. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे पण सांगितलं आहे की जोपर्यंत पाणी पुरवठा पुणे महानगरपालिकेचा होत नाही तोपर्यंत आपल्या खात्याच्या ह्याच्यातून महानगरपालिकेने तिथं पाणी पुरवठा करावा. ठीक असं हे धन्यवाद. सांगितलं. तुम्ही खूप वेळ दिला. खरं तर आता त्यांचा प्रचाराचा काळ सुरू आहे, त्यातनं सुद्धा आपल्याला एवढा मोठा वेळ दिला. तर त्यांनी या भागासाठी जो त्यांचा प्रभाग आहे त्या प्रभागासाठीचं त्यांनी विजन सांगितलं आहे. आपण त्यांना विजयासाठी देखील शुभेच्छा देऊयात आणि वेळ दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद. नमस्ते.